नमस्कार. आज आपण विश्वजित देशपांडे यांच्यासोबत गप्पा मारतोय. विश्वजित देशपांडेंचं नाव मुद्दाम मी यासाठी तुम्हाला गप्पा मारायला आणलंय की तुम्हाला आठवत असेल अनलदच्या अगदी आरंभाच्या काळामध्ये विश्वजित देशपांडे या विषयावर अनलदरनी खूप मोठी चर्चा केलेली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे अनलदच्या सगळ्यात जास्त बघितलेल्या व्हिडिओमध्ये क्रमांक 1-2 वरच तो व्हिडिओ असावा. तेच हे विश्वजित देशपांडे ज्यांचा उल्लेख करून आपण तो व्हिडिओ केलेला होता. तो तसाचा तुम्हाला अजूनही बघता येऊ शकेल. बरीच परिस्थिती बदललेली आहे. पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. त्यांच्याही भूमिका बदललेल्या आहेत आणि त्या बदललेल्या भूमिकेत ते आता भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले आहेत. सोबत ते परशुराम सेवा संघाचं काम देखील पाहतात. त्यांनी स्थापन केलेली ती संघटना आहे. या सगळ्या संघटनेचं काम करत असताना म्हणजे हे स्पष्ट करतो पहिल्यांदा की आपण त्यांना ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी म्हणून बोलवलेलं नाहीये. ते इथे आपण त्या गप्पा मारणार नाही आहोत. भाजपचे नेते म्हणून देखील त्यांना आपण इथे गप्पा मारायला लावणार नाही आहेत. फक्त जे काही महत्वाचं काम चाललं आहे त्या कामावर पहिल्यांदा आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा संघटना हा विषय मी मुद्दाम घेतोय. तुमची जी नवी भूमिका आता तुम्ही मांडताय की संघटना कोणतीही असू दे, काम मात्र सगळं काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठली भूमिका आता घेताय? नाही, नक्कीच संघटना कुठलीही असली तरी लोकांनी, समाजाने एकत्र येऊन, तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच्या उत्कर्षासाठी काम करायचं. आणि ते काम करत असताना संघटनेचे भेद किंवा कुठलेही पोटजातींचे भेद हे असले नाही पाहिजेत. आणि एकत्र लोकांनी एका व्यासपीठावरून काम केलं पाहिजे. यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. त्यासाठी विविध जे छोटे ग्रुप्स आहेत, मोठे ग्रुप्स आहेत, त्यांच्या एकत्र 57 ग्रुप्सचा आम्ही एक शिखर परिषद त्यासाठी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. त्यामुळे एक चांगला संदेश जातो किंवा आधीच संख्या कमी, त्यात आपण एकत्र आलं पाहिजे, वेगवेगळ्या संघटनांमध्ये दुभागलं गेलं नाही पाहिजे. आणि त्याचा राजकारणासाठी काही लोकांनी फायदा अनेक वेळेला घेतला जातो, तो घेतला जाऊ नये म्हणून चांगल्या लोकांनी एकत्र येणं हा खरा उद्देश आहे. ते ऐक्याची प्रक्रिया करताय सुरू मग? कारण आमच्याकडे बरेच इकडे ब्राह्मण संघटना म्हटलं की वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखांची चर्चा, त्यातले वाद, अंतर्गत विरोध याची मोठी चर्चा होत असते. खास करून मला काय माहित नाही पुणे तिथे काय उणे म्हणतात, पण त्या संघटनांची उणे नाहीये आणि नेत्यांचीही उणीव तिथे नाहीये. पण या सगळ्यांच्या बाबत तुम्ही काम करत असताना आता त्या नेत्यांच्या विषयी तुमच्या भावना आणि भूमिका कशा असतील? आता नाही, मुळात काय थेट नाव घेऊन विचारतो की यापूर्वी ज्यांच्यासोबत आपण काम केलं त्या दवेजी आहेत किंवा कुलकर्णी आहेत, गोविंद कुलकर्णी, या सगळ्यांच्या विषयीच्या तुमच्या भूमिका आता कशा आहेत? नाही, मुळात कुठल्याही समाजाच्या संघटना म्हणल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर त्या काम करत असतात. काही वेळेला मतभेदही होतात. परंतु आम्ही एवढं निश्चित पाळतो की काही कॉमन मिनिमम गोष्टी आम्ही एकत्र करतो. काही भूमिका एखादी मोठी घ्यायची असल्यानंतर आम्ही किमान चर्चा करतो. त्यावर कदाचित एकमत होणार नाही, पण आमचे संबंध अत्यंत उत्तम असतात. आम्ही नेहमी चर्चा करतो, नेहमी बोलणं होतं आणि त्यातून मग आपला निर्णय प्रत्येकजण ठरवतो. पुण्यात जवळपास 22 संघटना काम करतात आणि त्या सगळ्यांचा एक फोरम आहे. ते सगळे एकत्र बसून ठरवतात. मग काही हॉस्टेलची मदत असेल, काही शैक्षणिक मदत असेल, काही अडचणी असतील, कुठे एखादी केस असेल, या सगळ्यांमध्ये प्रत्येकाने आपापलं काम वाटून घेतलंय आणि ते वाटून घेतलेलं काम प्रत्येक जण व्यवस्थित करतो. येस. आता या सगळ्या संघटनेच्या विषयापासून जरासं दूर जाऊ आपण, कारण तो मुळात अनलदच्या या व्यासपीठावर मांडण्याचा विषय नाहीच आहे. त्यामुळे आपण थोडंसं मूळ विषयाकडे येऊया की तुम्ही सुरुवातीपासूनच अमृतची स्थापना, अमृत ही खुल्या प्रवर्गासाठी असलेली संस्था जी बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर सुरू झाले होत आहे, त्या सगळ्याच्या बाबतीत तुमचा आता जो नव्या सरकारमध्ये अमृतची पुनर्स्थापना होते आहे ती कशा स्वरूपाची आहे? काय झालं की 19ला माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही आझाद मैदानात सगळ्या संस्थांनी मिळून एक आंदोलन केलं होतं जानेवारी 19 मध्ये. त्यानंतर आम्ही दुसरं आंदोलन केलं नागपूरला 3 ऑगस्टला. आणि या दोन्ही आंदोलनांचा परिणाम म्हणून 22 ऑगस्टला 2019च्या तो निर्णय शासनाने घेतला की अमृत नावाची संस्था पण संपूर्ण खुल्या प्रवर्गासाठी सुरू करायची. आणि आम्ही त्याला ऍक्सेप्टन्स दिला की खुल्या प्रवर्गासाठी काहीच नाहीये आणि ते असलं पाहिजे. आम्ही खुल्या प्रवर्गातच येतो, त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी अमृत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दुर्दैवाने पुढे तो पूर्णत्वास जाऊ शकला नाही आणि सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर देखील आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहिलो. सन्माननीय मंत्री जयंत पाटील असतील, त्यांच्याकडे अनेकदा आम्ही गेलो. त्यांनी थोडा पुढाकार घेतला आणि ते वेगवेगळ्या खात्यांमधून फिरून, म्हणजे त्या फाईलची गंमत अशी आहे की सुरुवातीला ती फाईल गेली जीएडीकडे. जीएडीनी हे करावं काम असं ठरवलं, पण जीएडीने एक पत्र दिलं की नाही, आम्ही हे करू शकत नाही, अमक्या अमक्या यांनी आम्हाला ते जमणार नाही. तिथून ती गेली सामाजिक न्यायाकडे.
सामाजिक न्याय म्हणे की नाही नाही नाही, हे आमच्याकडे तर बिलकुलच खुला जमणार नाही. प्रवर्ग असल्यामुळे ते जमणार मग नाही. तिथून ते गेलं नियोजनकडे. नियोजनने एक GR जोडला त्याला आणि म्हणे की नाही नाही नाही, हे आमच्याकडे आम्हाला करताच येऊ शकत नाही. तर ते शेवटी असं सगळे डिपार्टमेंट फिरून बहुजन कल्याण विभागाकडे येऊन ती फाईल स्थिरावली. या प्रक्रियेमध्ये जवळपास 1.5-2 वर्ष गेले. 28 जून 2021ला त्याचं हे झालं, स्थापना झाली ट्रस्टची आणि त्यावर सगळे सरकारी अधिकारीच त्यांनी घेतले होते. आणि त्याला पैसे देण्यासाठी जेव्हा विनंती केली, त्याला मात्र काही सरकार जाईपर्यंत पैसे, बाकीच्या संस्थांना पैसे दिले गेले, पण अमृतला अजितदादांनी काही त्यावेळेला पैसे दिले नाही. आणि सध्या ठेवा नंतर बघू असं चाललं. सरकार गेलं, नवीन सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा सुरू केलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही विनंती केली, देवेंद्रजींना विनंती केली आणि त्यांनी पहिला निर्णय अत्यंत उत्तम घेतला की अमृतचं जे कार्यालय आहे ते पुण्यात करायचं, मुख्यालय पुण्यात करायचं ठरवलं. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा उभ्या करायच्या ठरवल्या आणि आता रिसेंटली कॅबिनेटमध्ये त्यांनी तो डिसिजन घेतला, तो निर्णय घेतला आणि तो अत्यंत स्वागतार्ह. यामुळे खुल्या प्रवर्गातल्या तरुणांना, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय, ज्यांना स्किल डेव्हलपमेंट, 3 योजना आहेत, त्या कुठल्या कुठल्या योजना झाल्यात? आता शासनाने अजून त्यावर निर्णय घेतला नाहीये, पण आम्ही आमच्याकडनं एक मागणी केली आहे की आपण स्किल अपलिफ्टमेंटचा विचार करावा. महाराष्ट्रामध्ये आज जे स्किल्सचे प्रोग्राम आहेत ते जवळपास बंद आहेत किंवा ते आउटडेटेड स्किल्सवर आपण चाललेलो आहोत. त्यामुळे आपण स्किल्सचा विचार करताना आपण नवीन कालसुसंगत स्किल्सचा विचार केला पाहिजे. मग ते सॉफ्टवेअरमध्ये असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असेल, ऑटोमोबाईलमध्ये असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये असेल, याच्यामध्ये लोकांचं स्किल कसं अपग्रेड करता येईल. कारण एक इंजिनियर होऊन बाहेर येणारा मुलगा हा लगेच एम्प्लॉयबल नाही. आज त्याला एम्प्लॉयबल कसं करता येईल. खूप मोठी संख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसची आपल्याकडे आहे. एवढे मोठे इंजिनियर्स आपण बाहेर काढतोय, म्हणजे दरवर्षी जवळपास 17 लाख इंजिनियर बाहेर पडतात आणि 1.5 लाख लोकांना रोजगार आहे. तर त्यांना स्वयंरोजगार करायचं, मग त्यांचं स्किल अपग्रेड केलं पाहिजे. त्यासाठी स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी एक योजना आम्ही दिलेली आहे. दुसरी योजना आहे, आम्ही हॉस्टेलचा विचार व्हावा. प्रत्येक जिल्हा स्तरावर आपल्याला हॉस्टेल्स, मुलांना शिक्षण करण्यासाठी, राहण्यासाठी हॉस्टेल्स मिळावे. आणि तिसरी योजना आम्ही जी म्हणतोय त्यामध्ये PhD करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना इतर संस्थांमधून जसा लाभ मिळतो इतर कॅटेगरीजमध्ये, तसाच खुल्या प्रवर्गातल्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लाभ मिळावा. यासोबतच स्वराज्याचे शिलेदार अशी एक योजना आम्ही सबमिट केली, अजून अप्रुव्हल आलं नाही. पण त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रात जेवढे गडकिल्ले आहेत, या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून मोठं टुरिझम निर्माण होऊ शकतं. त्यासाठी आपण टुरिस्ट गाईड नावाचा प्रकार आता संपत चाललाय. टुरिस्ट गाईड नवीन तयार होत नाहीये. काही लोकांना आपण असं स्किल देऊ, त्यांना ते शिकवू की ते करू शकले पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने जसा गुजरातमध्ये रणोत्सव होतो तसा महाराष्ट्राचा शिवोत्सव शिवाजी महाराजांच्या नावाने दरवर्षी एका किल्ल्यावर करावा. हे फक्त एकट्या अमृतचंच नाही, तर सरकार म्हणून, टुरिझम म्हणून देखील त्याला चालना मिळेल, त्यातून रोजगार वाढेल, त्यातून व्यवसाय वाढेल आणि महाराष्ट्राचं एकूण जे वैभव आहे ते वैभव जगासमोर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल, अशी ती साधारण संकल्पना आहे. आता अमृतचं काम या सरकारच्या काळात तरी सुरू होईल अशी अपेक्षा, खात्री आपल्याला वाटते का? नक्कीच अमृतसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून नक्कीच खात्री वाटते. आदरणीय देवेंद्रजींच्या संकल्पनेतूनच अमृत सुरू झालं होतं. अमृत त्यांनी करायचा निर्णय, त्यांची स्वतःची ती संकल्पना होती, जिला आम्ही फॉलोअप दिला. मधला एक 2.5 वर्षाचा काळ आला की ज्यामध्ये संस्था स्थापन झाली, परंतु काम पुढे जाऊ शकलं नाही. पण आता देवेंद्रजी पुन्हा आलेत. एकनाथजी शिंदे साहेब तेही या विषयात अत्यंत सकारात्मक आहेत. 2दा मी त्यांना भेटलो, त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे नक्की आता अमृतच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील तरुणांना न्याय मिळेल अशी मला आशा वाटते. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा अमृतसाठी आणि तुमच्या सगळ्या संघटनांनाही अन्नदाता परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आपण इथं आलात, गप्पा मारल्यात त्याबद्दल. हे होते विश्वजित देशपांडे, ज्यांना प्रत्यक्ष रूपात आपल्याला पुन्हा एकदा इथं बघायला मिळालेलं आहे, कारण त्यांच्या गप्पाच आपण, त्यांच्या विषयीच्या गप्पा आपण खूप मारलेल्या आहेत. विश्वजित देशपांडेंचे अन्नदाता मध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.